टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रामराव महाजन त्यांचे पती एक ग्रामविस्तार अधिकारी म्हणून चंकापूर येथील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत। ते ग्रुप ग्रामपंचायत चंकापूर ही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिक घेतलेली ग्रामपंचायत आहे। इथं असणारे ग्रामविस्तार अधिकारी माननीय राम महाजन सर हे शीतल महाजनचे पती आहे। त्यांची 6-7 महिन्यापासून विविध प्रकारच्या चौकशा झालेल्या आहेत। चंकापूर ग्रामपंचायतीमध्ये चौकशी समिती नेमून चौकशी समितीने तिथं कोणत्याही प्रकारचं भ्रष्टाचार किंवा आलबेला झालेला नसल्याची जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडे माहिती पाठवून दिलेली। असे 1-2 चौकशा झाल्यानंतरही आमदार साहेबांच्याच पत्राने या चौकशा झालेल्या आहेत आणि आमदार साहेबांच्या पत्राने झालेल्या चौकशीला उत्तर देऊन त्याच्यात कुठलाही भ्रष्टाचार किंवा कोणत्याही पद्धतीचं आलबेल नसल्यामुळं आमदार साहेबांनी काही दिवसापूर्वी विधानसभेमध्ये लक्षवेधी टाकलेली। ही लक्षवेधी अशी आहे की महाजन ग्रामविस्तार अधिकारी महाजन यांची पत्नी शीतल महाजन ह्या घरकुल योजनेत प्रधानमंत्री घरकुल योजनेमधून लाभ घेतलेले असं ती लाभ घेतलेली वर्ष हे 2020 ते 21। ज्यावेळेस लाभ आल्यानंतर लाभ एक सरकारी अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर महाजन सरांच्या लक्षात आल्यानंतर त्याच वर्षी 2021-22ला त्या लाभाची रक्कम शासनाकडे परत करून शासनाला त्याची पूर्वकल्पना देऊन तुमचा आलेला लाभ आम्हाला आलेला आहे, आमच्या खात्यावर पडलेले आहे, आम्ही तो तुम्हाला परत देतो असं स्वतःहून पत्र देऊन ते लाभ 2021-22ला जमा करून दिलेले आहे। पण अचानक 4-5 वर्षांनी म्हणजे आता 2025ला घरकुल योजनेचा लाभेचा विषय लक्षवेधीमध्ये विधानसभेमध्ये मांडण्याचं काय कारण हे त्यांच्याही लक्षात आलेलं नाही। पण गेल्या निवडणुकीमध्ये शीतल महाजन ही कळवण तालुका काँग्रेस अध्यक्ष असून त्यांचं प्रचाराची पद्धत आणि त्यांच्या पक्षाच्या नियमानुसार त्यांनी जिथं काम केलं असेल ते, पण त्यांच्यावर जो आत्ता होळीच्या दिवशी म्हणजे सणाच्या दिवशी शासकीय चौकशी कमिटी पाठवून त्यांच्या मूळ गावी केळंबेळा सणाच्या दिवशी इतकं त्रस्त केलं, त्यांनी चौकशा केल्या आणि सण असल्यामुळं त्यांचे नातेवाईक सर्व आनंदाचं वातावरण असताना ही चौकशी झाल्यामुळं त्या खूप अस्तित्व होऊन गेल्या आणि त्या चौकशीतही काही निष्फळ नाही झाले। त्यांनी जे काय असतील ते डॉक्युमेंट दिले, ते जे चौकशीत असेल ते चौकशी अधिकारी करतीलच, पण त्या इतक्या अस्तित्व झाल्यामुळं आणि निलंबन करू असं बातमी पसरवल्यामुळं त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांच्या अस्तित्वपणामुळे आणि त्यांच्या विचारांचे सामाजिक विचाराची जाण असलेली आणि राजकीय विषयाचे असलेले हजारो लोकांचे कामं करत असलेल्या ह्या शीतल महाजननी त्यांची मनाची स्थिती खराब झाल्यामुळं आत्महत्यास प्रवृत्त व्हावं लागलं। कारण ह्या सर्व चौकशी आणि सर्व काही हे स्वतः आमदार साहेबांच्या पत्रानेच दिलेले आहेत, त्यांनीच त्यांच्या पत्रानेच हे चौकशी चालू केली असल्यामुळं त्यांच्या आत्महत्यास हे आमदार साहेबच कारणीभूत आहेत असं समजण्यात येईल। आत्महत्येचा प्रयत्न जो झाला तुम्ही म्हणताय, तुमचा हा प्रकार कसा लक्षात आला? त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि नक्की काय केलं? कधी त्यांच्या रात्या घरी होत्या। रात्या घरी त्यांनी त्यांचं मिस्टर काही कामास्त बाहेर गेले होते, पण जेव्हा घरात त्या एकट्याच होत्या, त्या अस्तित्व होत्या, त्यावेळेस त्यांनी औषध प्रश्न गेलेलं आहे असं समज। नाही, पण मग याआधी तुमच्याशी काही बोलत होते? चिठ्ठी लिहिण्यापर्यंत हा सगळा विषय गेला? नाही, अगोदर कारण कोणाशीच काही चर्चा झाली नाही, फक्त त्या होळीच्या दिवशी त्यांना चौकशी समिती पाठवल्यामुळं त्या अस्तित्व झाले आणि त्या अस्तित्वामधूनच त्यांनी हा प्रॉब्लेम। काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाच्या तालुक्याचे अध्यक्ष हजारो लाखो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्या असं आत्महत्या कशा करू शकतात? साहेब, परत चौकशा करणं, परत समोर जाणं, प्रत्येक आता 5-7 महिन्यापासून त्या एकदम प्रत्येक चौकशीला समोर जात आहेत, प्रत्येक चौकशीशी बोलत आहेत, तर त्या कोणाचं सपोर्ट होत नसल्यामुळं आणि शासनाला प्रत्येक गोष्ट कळवत असल्यामुळं परत होत असल्यामुळे कोणी स्त्री आहे ती, महिला आहे ती आबाळ आहे, तिला असे अस्तित्व विचार येऊ शकतात आणि होऊ शकतं। पक्षाने काही सपोर्ट नाही केला का तुमच्या नेत्यांनी?
पक्ष आता पक्षांची चालणं नाही, बोलणं पक्ष बोलत आहेत त्यांच्याशी. ते आता त्यांची तब्येत स्थिर नसल्यामुळे ते पक्षांशी काय त्यांचे कॉन्टॅक्ट असतील, पक्षाशी काही संबंध असतील ते पक्षांशी बोल बोललेत नेमकं काय, कोणाची नावं वगैरे, प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे किंवा नाही जिल्हाध्यक्ष नाही, ते तर त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते कोणाशीच बोलले नाहीत त्यांच्याशी. नाही नाही नाही, तसं काही नाही, काँग्रेस पक्ष उभा राहील. पण ते त्यांची तब्येत बरोबर नाही, ते आता हॉस्पिटल तुम्ही समोरच बघताय हॉस्पिटलमध्ये आहेत, त्याच्यामुळे ते त्यांच्याशी ते काँग्रेस पक्षाचे कोणाशी संपर्कात आहे ते त्यांचा विषय. आम्ही कधी पक्षाचे किंवा आम्ही सामाजिक माणसं असल्यामुळे आमचं पूर्ण कुटुंब सामाजिक कार्य करत असल्यामुळं आम्ही जास्त पक्षाशी निगडीत नाही. तर आम्ही प्रथमच जसं लक्षात आलं तेव्हा प्रथमच तिथे एक प्राथमिक उपचार करण्यासाठी प्रायव्हेटमध्येच घेतलं होतं. तिथं ते उपचार चालू असते, त्यांना थोडंसं म्हणजे काय विषबाधामुळं ना थोडं फरक होतं, 72 तासाचं ॲग्रीमेंट ठेवावं लागतं. पण शासकीयपेक्षा त्यांना प्रायव्हेटमध्येच आपलं उपचार चांगलं होतील या हेतूनच प्रायव्हेटमध्ये टाकलेलं. निवडणुकीदरम्यान देखील त्रास झाला वगैरे असं ते तक्रारीत म्हटलेलं आहे. काय नक्की त्रास झाला? निवडणूक प्रक्रिया ही त्यांनी केलेली आहे. निवडणूक प्रक्रियेमधला जो काही त्रास झाला असेल ते जेव्हा चांगल्या होतील तेव्हा बोलतील. नाही, ते घरी गेल्या म्हणजे एक त्यांनी जरा बरं वाटलं त्यांना, एक अर्धा एक तासासाठी घरी गेल्या, पण परिस्थिती परत तशीच परिस्थिती आली. परत त्यांनी ते ट्रीटमेंट घेतली आणि डॉक्टरांनी नाशिकला रेफर केलं. आतापर्यंत कुठल्या नेत्यांनी भेट घेतलेली त्यांची, इथे म्हणा किंवा गावाकडे? नाही, नेते वगैरे हे आम्ही आमच्या निर्देश आले नाहीत आणि आम्ही कोणत्या नेत्यांना असं अजून वैयक्तिक काही बोललो नाही. राजकीय वैर असल्यामुळे तुमच्याकडनं योजनांचा लाभ घेऊन वरती आरोप केला जातो आमदारांवर असं म्हणताय. आमचं राजकीय वैर हे तात्पुरतं असतं, त्यांच्या निवडणूक प्रक्रियापुरं असतं. आम्ही राजकीय वैर असलं तर ते आज हॉस्पिटलमध्ये राहिले नसते, ते ICUमध्ये आहेत. तुम्हाला त्या ICUमध्ये आहेत, ते वैर घेण्यासाठी विष परीक्षण नाही घेऊ शकत. काय नाव आपलं? चिंतामण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता, आदिवासी संघटना फाउंडर, कोकणी समाज सेवा संघाचा कार्याध्यक्ष. हे मी शीतल महाजन यांचे चुलते. थँक्यू. एक मिनिट. बोला. तुम्ही सर्व पत्रकारांनी येऊन एक आबाल शीतल महाजन या महिलेचं मत विचारण्यासाठी, त्यांच्या घरच्यांची विचारपूस करण्यासाठी सर्व आलेल्या पत्रकारांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.